नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण रेशो अँड प्रपोर्शन हा चॅप्टर अभ्यासत होतो. यामधील आपल्याला नेक्स्ट पॉइंट आपल्याला आज अभ्यासायचा आहे तो आहे डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन. पहा, या ठिकाणी आपण रेशो समजून घेतलेला आहे. रेशो म्हणजे काय आहे तर या ठिकाणी आपल्याला दोन क्वांटिटी असतील किंवा टू ऑर मोर दॅन नंबर्स किंवा क्वांटिटीज असतील यांचे डिवायडेशन, यांचा जो भागाकार आहे याला आपण काय म्हणतो, रेशो म्हणत असतो. ओके, तो कसा लिहायचा आहे, रिटन ऍज, रीड ऍज, हे आपण सर्व पाहिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन हे आज आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणी पहा, डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन. काय याच्यामध्ये डिफरन्स आहे तो आपण पाहणार आहोत. आणि काय आहे यामध्ये डायरेक्ट प्रपोर्शन कशाला म्हणायचे, दिलेल्या क्वांटिटीज या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहेत की इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, पाहायचं आहे. तर डायरेक्ट प्रपोर्शन कशाला म्हणायचं आहे पहा, या ठिकाणी इफ ratio of two quantities if ratio of two quantities is remain constant, if ratio of two quantities is remain constant, then the two quantities in direct proportion. पहा, या ठिकाणी दोन क्वांटिटीज आहेत आणि या दोन्ही क्वांटिटीज मधला रेशो हा काय आहे, या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. काय आहे, कॉन्स्टंट. रेशो कॉन्स्टंट आहे म्हणून आपण या ज्या क्वांटिटी आहेत यांना आपण काय म्हणू शकतो, या काय आहेत, डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहेत क्वांटिटी असं आपण म्हणू शकतो. तर या ठिकाणी पहा, इनव्हर्स मध्ये आपल्याला काय म्हणता येईल, इफ प्रोडक्ट ऑफ टू क्वांटिटीज remain constant, then the two quantities in inverse proportion. पहा, या ठिकाणी जर दोन क्वांटिटीज आहेत त्या क्वांटिटीज मधला प्रोडक्ट हा जर कॉन्स्टंट राहत असेल, काय राहत असेल, कॉन्स्टंट राहत असेल, तर त्या प्रपोर्शनला आपण काय म्हणणार आहोत, इनव्हर्स प्रपोर्शन म्हणणार आहोत. त्या क्वांटिटीज इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये सेकंड पॉइंट असं घेता येईल आपल्याला, इन डायरेक्ट प्रपोर्शन if one quantity is increase, then another quantity is increase. या ठिकाणी आपल्याला जर ज्या दोन क्वांटिटी आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्यांचा रेशो कॉन्स्टंट आहे, यामधील आपण जर त्यामधील एक क्वांटिटी जर आपण इन्क्रीज केली तर या ठिकाणची जी सेकंड क्वांटिटी आहे किंवा अनदरची क्वांटिटी आहे तीही काय होते, या ठिकाणी इन्क्रीज होते. तर या ठिकाणी इनव्हर्स मध्ये आपल्याला काय मिळते पहा, इन इनव्हर्स प्रपोर्शन
if one quantity increase, then other quantity is decreases. म्हणजे या ठिकाणी या डायरेक्ट प्रोपोर्शनच्या अगदी काय होते, या ठिकाणी उलट होते. या ठिकाणी आपल्याला एक क्वांटिटी वाढते आणि त्याची रिलेटेड जी क्वांटिटी असणार आहे सेकंड क्वांटिटी ती काय होते, डिक्रीज होते. या ठिकाणी जर एक क्वांटिटी वाढली तर दुसरी काय झाली, डिक्रीज झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी पहा की दोन्ही क्वांटिटी या ठिकाणी एक वाढली दुसरी या ठिकाणी काय होते, इन्क्रीज होते. या ठिकाणी एक वाढली की एक काय होते, कमी होते. या ठिकाणी जर आपण असं घेतलं, if one quantity decrease, then other is decrease. या ठिकाणी एक क्वांटिटी कमी झाली तर या ठिकाणची सेकंड जी क्वांटिटी आहे ती पण काय होते, डिक्रीज होते. मात्र या ठिकाणी आपल्याला काय मिळते पहा, इफ वन क्वांटिटी decrease, then other is increase. तर या ठिकाणी काय होते, ऑर्डर क्वांटिटी काय होते, या ठिकाणी इन्क्रीज होते. काय होते, इन्क्रीज होते. या ठिकाणी आपल्याला एक क्वांटिटी आपण डिक्रीज केली, कमी केली, तर या ठिकाणी सेकंड जी क्वांटिटी आहे ती काय झाली, या ठिकाणी इन्क्रीज झालेली आहे. तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर एक्झाम्पल पहा, डायरेक्ट आणि इन्व्हर्स प्रोपोर्शनचे आपण एक्झाम्पल पाहू. डायरेक्ट प्रोपोर्शनचं काय एक्झाम्पल मिळते पहा. या ठिकाणी आपल्याला आपण काही मजूर घेतले आणि त्यांना देण्याचं पेमेंट घेतलं, किंवा आपण पेन्सिल्स अँड व्हॅल्यू घेतली, पेन्सिल्स व्हॅल्यू ऑफ पेन्सिल. या ठिकाणी आपण वन पेन्सिल जर आपण घेतली 5 रुपीजला, ओके 5 रुपीजला आहे. आणि या ठिकाणी आपण पहा फर्स्ट क्वांटिटी आहे पेन्सिल आणि सेकंड क्वांटिटी त्याच्याशी रिलेटेड असणारी क्वांटिटी काय आहे, व्हॅल्यू ऑफ पेन्सिल आहे. ओके, तर या ठिकाणी फर्स्ट क्वांटिटी पेन्सिल ही जर आपण इन्क्रीज केली, एकच्या ऐवजी 2 पेन्सिल आपण जर घ्यायच्या म्हटलं, एकच्या ऐवजी 2 पेन्सिल घ्यायचं म्हटलं तर व्हॅल्यू पहा, या ठिकाणी व्हॅल्यू काय होते, 5 रुपीजचे काय होतील, 2 पेन्सिल साठी आपल्याला काय मिळतील. आता या ठिकाणी व्हॅल्यू इन्क्रीज होईल, म्हणजे काय होईल, 5 चे काय होईल 10, 2 पेन्सिल 10 रुपीज, 3 पेन्सिल 15 रुपीज, 4 पेन्सिल 20 रुपीज. ओके, म्हणजे या ठिकाणच्या दोन्ही ज्या क्वांटिटी आहेत यामध्ये काय झालेलं आहे की या ठिकाणी फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज झाली तर सेकंड क्वांटिटी सुद्धा इन्क्रीज झालेली आहे. जर पेन्सिल आपण कमी केल्या, जर आपल्याला 4 पेन्सिल 20 रुपीजला मिळत असतील, या ठिकाणी आपण 2 पेन्सिल आपण घेतल्या, 2 पेन्सिल घेतल्या तर या ठिकाणची व्हॅल्यू ऑफ पेन्सिल ही सुद्धा काय होईल, डिक्रीज होईल, ती लगेच काय होईल 10 होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं समजतं की या दोन्ही क्वांटिटी, फर्स्ट क्वांटिटी increases, then second quantity increases, first quantity decreases, second quantity decreases. आपण कमी पैसे दिले, कमी पेन्सिल मिळतील, जास्त पैसे दिले, जास्त पेन्सिल मिळतील. म्हणजे सेकंड क्वांटिटी आपण डिक्रीज केली, फर्स्ट क्वांटिटी डिक्रीज होईल, सेकंड क्वांटिटी इन्क्रीज केली, फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज होईल. या ठिकाणची, या प्रकारची, या टाइपच्या प्रोपोर्शनला आपण काय म्हणतो, डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणतो. ओके, देन सेकंड आहे युनिव्हर्स प्रोपोर्शन. या ठिकाणी आपण याचे एक्झाम्पल पहा. आपल्याला या ठिकाणून काही दूरच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. या ठिकाणी आपल्याला स्पीड आणि टाइम पहा. आपण या ठिकाणी बाईक वरती आपण निघलेलो आहोत आणि बाईकचा स्पीड आहे 50. ओके, मग आपल्याला या ठिकाणी आपल्याला 50 किलोमीटर जायचं आहे आणि या ठिकाणी 1 हवर्सचा स्पीड आपला आहे 50. ओके, मग या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, 1 हवर्स लागणार आहे जाण्यासाठी. जर आपण बाईकचा स्पीड कमी केला, पहा या ठिकाणी स्पीड आणि टाइम या 2 क्वांटिटी आहेत रिलेटेड क्वांटिटीज. या ठिकाणी बाईकचा स्पीड जर कमी केला तर या ठिकाणचा टाइम जो आहे तो टाइम आपल्याला काय होणार आहे, ग्रेटर टाइम लागणार आहे. पहिल्यापेक्षा आपल्याला काय होणार आहे,
जास्त टाइम लागणार आहे. म्हणजे स्पीड कमी केला आणि या ठिकाणी आपला टाइम काय झाला आहे, इन्क्रीज झाला आहे. स्पीड आपण डिक्रीज केलाय बरोबर, आणि टाइम काय झाला, इन्क्रीज झाला. या ठिकाणचं स्पीड आपण वाढवला. स्पीड काय केलं या ठिकाणी, वाढवलं. स्पीड जर वाढवला आपण, ग्रेटर केला, ओके, म्हणजे इन्क्रीज केला स्पीड, तर या ठिकाणी जो टाइम आहे तो आपल्याला काय लागणार आहे, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठीचा टाइम आपल्याला कमी लागणार आहे. ओके, तो टाइम काय झाला, डिक्रीज झाला. या ठिकाणच्या दोन्ही क्वांटिटीज पहा, या ठिकाणी इन्क्रीज झाली की दुसरी डिक्रीज होते, किंवा पहिली डिक्रीज केली की दुसरी काय होते, इन्क्रीज होते. या टाइपचं जो एक्झाम्पल असेल, या टाइपला आपण काय म्हणणार आहोत, इनव्हर्स प्रोपोर्शन म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, इनव्हर्स प्रोपोर्शन. या इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये प्रोडक्ट दोन क्वांटिटीचा हा जो प्रोडक्ट आहे तो काय मिळतो, कॉन्स्टंट मिळतो. आणि या ठिकाणी डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये या ठिकाणच्या दोन क्वांटिटीचा रेशो हा आपल्याला कॉन्स्टंट मिळतो. या ठिकाणी भागाकार आपल्याला जो आहे तो काय मिळतोय, कॉन्स्टंट मिळतोय. या ठिकाणचा गुणाकार आपल्याला काय मिळतोय, कॉन्स्टंट मिळतोय. त्या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. आणि आपल्या दोन क्वांटिटी मध्ये होणारा चेंजेस कसा होऊ शकतो यावरून आपण डायरेक्ट प्रोपोर्शन आहे की इनव्हर्स प्रोपोर्शन आहे अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल आपण ओळखू शकतो. एक्झाम्पल ओळखल्यानंतर डायरेक्ट प्रोपोर्शन जर असेल तर या ठिकाणी रेशो कॉन्स्टंट असणार आहे, आणि या ठिकाणी आपल्याला काय असणार आहे, इनव्हर्स मध्ये प्रोडक्ट हा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ओके, या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल पाहू. A motorcycle covers a distance of 175 km in 2.5 hours when driving at 70 km per hour. Okay, how much time will it require to travel the same distance at 35 km per hour? पहा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे, डिस्टन्स आहे या ठिकाणी, डिस्टन्स आहे 175 किलोमीटर. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला 175 किलोमीटर जाण्यासाठी आपल्याला 2.5 आवर्स लागतात. काय लागतात, 2.5 आवर्स हा आहे टाइम. आणि तो जो टाइम आहे तो किती याच्यासाठी लागतो, ड्रायव्हिंग स्पीड काय आहे त्यावेळेसचा, तर या ठिकाणी स्पीड आहे 70 किलोमीटर पर आवर्स. ओके, म्हणजे 70 किलोमीटर पर आवर्स जर गेलं तर गेली मोटरसायकल तर या ठिकाणी 2.5 म्हणजे 2.5 आवर्स या ठिकाणी आपल्याला वेळ लागणार आहे. जर या ठिकाणी स्पीड जर डिक्रीज केला, या ठिकाणी स्पीड जर कमी केला तर जाण्यासाठी काय टाइम हा काय मिळणार आहे, जास्त लागणार आहे. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे हे काय कशामध्ये आहे, ते आहे इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये. ओके, पहा या ठिकाणी therefore the time is decreased then the speed is increased. या ठिकाणी टाइम जर डिक्रीज करायचं म्हटलं तर या ठिकाणी लागणारा स्पीड इज रिक्वायर्ड increases. या ठिकाणी टाइम जर कमी टाइम आपल्याला मध्ये जायचा असेल तर या ठिकाणी स्पीड काय करावं लागेल, इन्क्रीज करावं लागेल. अँड द स्पीड इज decrease then the time is increase. या ठिकाणी जर आपण स्पीड मोटरसायकलचा जर स्पीड हा आपल्याला डिक्रीज करायचं म्हटलं, आपण स्पीड कमी केला तर या ठिकाणी लागणारा टाइम हा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. therefore the time and speed in inverse proportion ओके, या ठिकाणी टाइम आणि स्पीड काय असणार, इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये असणार आहे. म्हणजे या ठिकाणी त्या दोघांचा प्रोडक्ट हा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मग या ठिकाणी पहा आपण 2.5 आवर्स मध्ये
70 किलोमीटर या स्पीडने 2.5 आवर्स मध्ये आपल्याला काय होते, हे डिस्टन्स काय होते, कव्हर होते मोटरसायकलने. तर ते सेम डिस्टन्स आपल्याला काय सांगितलं, या ठिकाणी प्रोडक्ट कॉन्स्टंट राहते. तर आपल्याला या ठिकाणचा जो टाइम आहे, हा टाइम आपल्याला काय या ठिकाणी काय केलेला आहे, या ठिकाणी डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे, 35 किलोमीटर पर आवर ने आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी डिस्टन्स आपल्याला कव्हर करायचं आहे. तर या ठिकाणी टाइम किती लागेल हे माहित नाही, म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक्स आपण जर समजला, टाइम काय लागेल, या ठिकाणी टाइम रिक्वायर्ड टू कव्हर 175 किलोमीटर इन एक्स आवर्स इनटू आपल्याला या ठिकाणी स्पीड या ठिकाणी दिलेला आहे 35. काय दिलेला आहे, 35. म्हणजे या ठिकाणी पहा, हा आहे टाइम, या ठिकाणचा टाइम एक्स, या ठिकाणी आपल्याला जो स्पीड आहे 70, या ठिकाणचा स्पीड आहे 35, आणि या ठिकाणी आपल्याला दोन्ही क्वांटिटी आपण रिमेन कॉन्स्टंट घेतलेला आहे. या ठिकाणी त्यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट घेतलेला आहे, कारण या क्वांटिटीज काय आहेत, युनिव्हर्स प्रोपोर्शन मध्ये आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. x इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे, पहा 2.5 into 70 upon 35. ओके, x इज इक्वल टू 35 2 जा 70, 2.5 into 2 is equal to 5. Therefore 5 hours to in 5 hours to cover the distance 175 किलोमीटर. या ठिकाणचं जे डिस्टन्स आहे at the speed is 35 किलोमीटर पर आवर. जर 175 किलोमीटर जायचं असेल आणि 35 चं स्पीड असेल, तर या ठिकाणी आपल्याला काय लागणार आहे, 5 आवर्स या ठिकाणी या आपल्याला काय होणार आहे, या ठिकाणचं टाइम लागणार आहे. ओके, यानंतर आपल्याला एक्सरसाइज आहे ती आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू.